नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल भक्तिधाम. आजचा विषय साधा आहे पण आयुष्य बदलणारा आहे. पैसे येतात पण टिकत का नाहीत? अनेक जण म्हणतात कमाई आहे पण समाधान नाही. पैसे आहेत पण साठत नाहीत. दिवसभर मेहनत करतो, वेळ देतो, श्रम करतो, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. आणि मग मनात प्रश्न येतो, मी इतकी मेहनत करतो तरीही पैसे टिकत का नाहीत? मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमचा नाही, हा आज लाखो लोकांचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर खूप सोपं आहे, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. याचं उत्तर आपल्याला मिळतं जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य विचारांमध्ये. पैसा कमावणं मोठं नाही, पैसा टिकवणं मोठं आहे. मित्रांनो, पैसा हा फक्त नोटा नाही, तो आपल्या मेहनतीचा घाम आहे, आपल्या वेळेची किंमत आहे, आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. आपण जेव्हा पैसा कमावतो तेव्हा आपण आपला वेळ देतो, आपली ऊर्जा देतो, आपलं आयुष्य देतो. म्हणूनच पैसा टिकवणं म्हणजे आपलं आयुष्य जपणं आहे. पण तरीही पैसा टिकत नाही, कारण आपण काही गोष्टी लक्षात घेत नाही. आपण पैशावर प्रेम करतो पण त्याचं व्यवस्थापन करत नाही. आपण पैसा कमावतो पण त्याला दिशा देत नाही. पैसा येतो आणि शांतपणे निघून जातो आणि आपल्याला कळतही नाही. मित्रांनो, जर तुमच्याकडे एक भांडे असेल आणि त्याला छोटे छोटे छिद्र असतील तर तुम्ही त्यात कितीही पाणी भरलं ते टिकेल का? नाही. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आपण कमावतो पण आपल्या सवयी, निर्णय आणि विचार हेच त्या छिद्रांसारखे असतात आणि पैसा हळूहळू निसटत जातो. आपण विचार करतो कमाई वाढली तर सगळं ठीक होईल, पण खरं काय आहे? कमाई वाढली तरी सवयी बदलल्या नाहीत तर पैसा तरीही टिकणार नाही. कारण समस्या कमाईत नाही, समस्या आपल्या विचारात आहे. मित्रांनो, आपण अनेकदा पैसे आले की पहिल्यांदा काय करतो? आपण विचार करत नाही, आपण फक्त खर्च करतो. आपल्याला वाटतं नंतर पाहू, आत्ता खर्च करू, आणि हळूहळू तो पैसा संपतो. नियोजन नसलेला पैसा हा कधीच टिकत नाही. जर आपण महिन्याच्या सुरुवातीलाच हे ठरवलं, किती खर्च, किती बचत, किती गरज, तर प्रत्येक रुपयाला दिशा मिळते. नाहीतर पैसा येतो आणि जातो. मित्रांनो, बचत ही खूप छोटी गोष्ट वाटते, पण तीच आयुष्य बदलते. दररोज थोडं बाजूला ठेवलं तर तेच उद्या मोठं होतं. आपण म्हणतो उद्यापासून बचत करेन, पण उद्या कधीच येत नाही. सवय आजपासूनच लावावी लागते, कारण जपलेला पैसा हा वाढणारा पैसा असतो. मित्रांनो, आपण अनेकदा इतरांना पाहून निर्णय घेतो. कोणी काही घेतलं आपणही घेतो, कोणी काही केलं आपणही करतो, पण आपण विचार करत नाही, हे माझ्यासाठी योग्य आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. घाईत घेतलेले निर्णय हे नेहमी नुकसान करतात. पैसा कमावणं कठीण आहे, पण तो गमावणं खूप सोपं आहे. म्हणून निर्णय घेताना शांतपणे विचार करा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, समाधान. तुमच्याकडे कितीही पैसा असो, जर मनात समाधान नसेल तर तुम्ही कधीच आनंदी राहणार नाही. आपण सतत धावत राहतो, अजून हवं, अजून हवं. पण कधी थांबून विचार केलात का, जे आहे त्यात मी आनंदी आहे का? समाधान म्हणजे थांबणं नाही, समाधान म्हणजे संतुलन. पैसा कमवा पण मन शांत ठेवा. मित्रांनो, जीवन फक्त पैशासाठी नाही
जीवन आहे आनंदासाठी, शांततेसाठी, कुटुंबासाठी. पैसा महत्वाचा आहे, पण तोच सर्व काही नाही. तो साधन आहे, उद्देश नाही. जर पैसा तुमच्याकडे आहे पण शांती नाही, तर त्या पैशाचा उपयोग काय? म्हणूनच पैसा आणि मन दोन्ही संतुलित ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पैसे टिकत नाहीत, तर परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. विचार बदला, सवयी बदला, निर्णय बदला. तेव्हा परिणाम बदलतील. लक्षात ठेवा, पैसा टिकवणं म्हणजे शिस्त ठेवणं आहे. जिथे शिस्त आहे तिथे स्थैर्य आहे, आणि जिथे स्थैर्य आहे तिथे समृद्धी आहे. मित्रांनो, आजपासून एक निर्णय घ्या. पैशाचं महत्त्व समजून घ्या. नियोजन करा, बचत करा, योग्य निर्णय घ्या आणि समाधान ठेवा. हे 5 नियम आयुष्यात आणले तर पैसा टिकेल आणि हळूहळू वाढेल, आणि त्याचसोबत बनेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशाच दिव्य विचारांसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.